Hello my dear students, welcome everyone, and today we are going to start our first chapter of Mathematics 1 of 10th standard, that is linear equation in two variables. तर विद्यार्थी मित्रांनो, हा चॅप्टर सुरुवात करण्याअगोदर आपण काही बेसिक्स बघणार आहोत या चॅप्टरचे. आता आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत की व्हॉट आर द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, जसं की 2x 3 4 0. आता हे इक्वेशन जे आहे तर हे काय लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे, कारण यामध्ये काय आहे की फक्त एकच व्हेरिएबल आहे x, बरोबर आहे. तर जसं की आपल्याला माहित आहे x इज द व्हेरिएबल, x च्या सोबत जी टर्म आहे 2 इट इज द कोएफिशिएंट, आणि जी दुसरी टर्म आहे उरलेली तर ती आहे आपली कॉन्स्टंट. ठीक आहे. तर आता हा कोएफिशिएंट आणि एक व्हेरिएबल, तर याला आपण काय म्हणतो की दिस इज द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. तेच जर का यामध्ये मी जर घेतलं 2x 3y 4 0, तर ह्या प्रकारच्या इक्वेशनला मी काय म्हणणार, इट इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. कारण याच्यामध्ये काय आहे, दोन व्हेरिएबल आहेत, एक x आहे आणि एक y आहे. x आणि y सोबत ज्या टर्म आहे 2 आणि 3, तर ह्या दोन्ही झाल्या आपल्या कोएफिशिएंट्स. लक्षात आलं. तर याला आपण म्हणणार दिस इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, आणि वरचं इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. ठीक आहे. तर आता हे दोन इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत. आता बघू आपण याच्या काही कंडिशन्स आहेत. तर बघा, पहिल्या इक्वेशन मध्ये एक व्हेरिएबल होतं, तर त्याची कंडिशन अशी आहे की x ची व्हॅल्यू ही कधीच 0 नसते. कारण सपोज करा x ची व्हॅल्यू जर 0 असली तर काय होईल या इक्वेशन मध्ये, 2 मल्टिप्लाय बाय 0 आन्सर येणार 0, बरोबर आहे. आणि 0 आलं तर याला आपण लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणू शकत नाही, कारण तिथे व्हेरिएबलच राहत नाही, बरोबर आहे. सिमिलरली सेकंड इक्वेशनची जर आपण गोष्ट केली, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, 2x 3y 4 0. आता या इक्वेशन मध्ये x आणि y या दोन्हीपैकी कुठल्याही एका व्हेरिएबलची सुद्धा व्हॅल्यू 0 नसते. जर x ची व्हॅल्यू 0 असली तर तिथे पूर्ण टर्म 0 होऊन जाणार, म्हणजे उरणार फक्त y, आणि y झाला आपला एक व्हेरिएबल. मग जर फक्त y उरत आहे तर याचा अर्थ ते काय झालं, इट इज अ लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, बरोबर आहे. पण आपल्याला या टू व्हेरिएबल म्हणता येईल का, नाही म्हणता येणार, कारण तिथे काय फक्त y आहे, एक व्हेरिएबल आहे, म्हणून दिस इज द वन व्हेरिएबल इक्वेशन, बरोबर आहे. तर त्यामुळे कुठल्याही एका सुद्धा व्हेरिएबलची व्हॅल्यू ही 0 नसली पाहिजे, ह्या याची पहिली कंडिशन आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलची. आणि आता ते काय होईल, आपलं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल होऊन जाईल. आणि दुसरी कंडिशन अशी आहे की यांची जी पॉवर आहे डिग्री, तर ही ऑलवेज काय असते, 1 असते. जसे की x रेज टू पॉवर काहीच नसते म्हणजे 1 असते, y रेज टू पॉवर 1 असते. तर याला आपण म्हणतो दिस इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल.